Welcome back to our educational channel Moral English Guru. In this video we are going to learn brainstorming activity from the lesson Why We Travel by Siddharth Piku Raghavan Iyer. And friends, if you are new here and haven't subscribed this channel yet, please subscribe the channel to get notifications of all upcoming videos. So let's begin brainstorming activity from the lesson Why We Travel by Siddharth Piku Raghavan Iyer. Question number A1. Read the first two paragraphs and discuss the need to travel. पहिले दोन पॅराग्राफ्स वाचा आणि डिस्कस करा की ट्रॅव्हल कशासाठी आवश्यक आहे, का केलं पाहिजे. ट्रॅव्हल इज मेड टू लर्न मोर अबाउट द वर्ल्ड दॅट वी कॅनॉट गेट फ्रॉम न्यूजपेपर. वर्तमानपत्रांमधून आपल्याला जी माहिती होऊ शकत नाही ती माहिती मिळवण्यासाठी आपण ट्रॅव्हलिंग करत असतो. ट्रॅव्हल गिव्ज अस ट्रिमेंडस नॉलेज अबाउट डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. जगाच्या वेगवेगळ्या भागांच्या संदर्भाने आपल्याला खूप काही माहिती, भरपूर नॉलेज ट्रॅव्हलच्या माध्यमातून मिळत असते आणि म्हणून आपण ट्रॅव्हल करत असतो. वी नो अबाउट द रिचेस डिस्पर्स ऑल ओव्हर द वर्ल्ड. या जगामध्ये भरपूर अशी रिचेस आहे, समृद्धी आहे, खूप काही चांगले प्लेसेस आहे, ते इकडं तिकडं पसरलेले आहे. ते डिस्पर्स झालेली जी रिचेस आहे ते पाहण्यासाठी, ते शोधण्यासाठी आपण ट्रॅव्हलिंग करत असतो. वी फॉरगेट अवर सॉरोज व्हेन वी आर ऑन ट्रॅव्हल. आणि आपण ज्यावेळेला प्रवास करतो त्यावेळेला आपण आपले सॉरोज, दुःख विसरतो. वी फील यंग अँड फॉल इन लव्ह विथ द ब्युटी ऑफ द वर्ल्ड व्हाईल ट्रॅव्हलिंग. आणि आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा आपण त्या प्रवासाच्या प्रेमात पडतो. या जगाचं सौंदर्य पाहण्यामध्ये आपण हरवून जातो. वी ट्रॅव्हल टू शार्पन द एज ऑफ अवर लाईफ अँड टू टेस्ट हार्डशिप ऑफ द लाईफ. ट्रॅव्हल करताना आपण आपल्या जीवनाची बाजू शार्पन करण्यासाठी, म्हणजे आपलं जीवन हे अनुभवांनी अधिक समृद्ध करण्यासाठी आणि वेगवेगळ्या हार्डशिप म्हणजे वेगवेगळे जे काही त्रास आहेत, कष्ट आहेत, त्या कष्टांची चवसुद्धा चाखण्यासाठी आपण प्रवास करत असतो. ट्रॅव्हल टीचेस अस द बॅलन्स ऑफ विजडम अँड कंपॅशन अँड इट कंपेल्स अस टू फील द वर्ल्ड स्ट्रॉंगली. आणि ट्रॅव्हल केल्याने आपल्याला एक अशी शिकवण मिळते, आपण एक बॅलन्स साधू शकतो विजडम आणि कंपॅशनमध्ये. विजडम म्हणजे शहाणपण आणि कंपॅशन म्हणजे दया. शहाणपण आणि दया यामध्ये आपण बॅलन्स पण करू शकतो. आणि ट्रॅव्हल आपल्याला कंपेल करते, काहीतरी करण्यासाठी प्रवृत्त करते. आपण ट्रॅव्हलच्या माध्यमातून कोणत्या तरी गोष्टीला फील करतो, अनुभवतो. या जगाला आपण फार मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंगली अनुभवत असतो आणि म्हणून आपण ट्रॅव्हल करतो. क्वेश्चन नंबर A2 मधलं पहिलं. Read the sentence, if a diploma can famously in cultural relativism, pick the sentence which gives the meaning of the above statement from the alternatives given below. If a diploma can famously in a cultural relativism, या स्टेटमेंटचा काय अर्थ आहे हे आपल्याला खालील 3 अल्टरनेटिव्समधून शोधायचं आहे. A diploma certificate can be used as a passport and a passport can be used as a diploma certificate. पहिल्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एक डिप्लोमा सर्टिफिकेट हे पासपोर्टप्रमाणे काम करते आणि पासपोर्ट हा सुद्धा डिप्लोमाप्रमाणे आपण वापरू शकतो. दुसरं आहे B. इफ वन हॅज अ डिप्लोमा ही डज नॉट नीड अ पासपोर्ट अँड इफ ही हॅज अ पासपोर्ट ही डज नॉट नीड अ डिप्लोमा. बीमध्ये असं म्हटलेलं आहे की जर तुमच्याकडे डिप्लोमा असेल तर तुम्हाला पासपोर्टची गरज नाही, आणि जर तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर तुम्हाला डिप्लोमाची गरज नाही. आणि C. वन कॅन ॲक्वायर परमिशन टू ट्रॅव्हल टू फॉरेन कंट्रीज फॉर एज्युकेशनल पर्पजेस बेस्ड ऑन हर अकॅडमिक अचिव्हमेंट्स अँड ट्रॅव्हलिंग टू फॉरेन कंट्रीज अँड रिचेस वन द मोस्ट रिगार्डिंग द नॉलेज अँड विजडम ऑफ द वर्ल्ड. एज्युकेशनल पर्पजसाठी जर तुम्ही वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये जात असाल आणि तिथल्या काही महत्त्वाच्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही कुठला तरी कोर्स करत असाल आणि तो कोर्स कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला आता वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये जावंच लागत असेल, तर तुम्हाला पासपोर्ट मिळवण्यामध्ये काही परेशानी होणार नाही, कुठली समस्या येणार नाही. तुम्हाला पासपोर्ट सहजच मिळेल. म्हणजेच काय, तर तुमचा तो डिप्लोमाच तुमच्यासाठी पासपोर्टप्रमाणे काम करतो. म्हणजे तुम्हाला पासपोर्ट तर काढावाच लागतो, परंतु तो डिप्लोमा असल्यामुळे तुम्हाला पासपोर्ट सहजच मिळतो. असंही म्हणू शकतो आपण की तो डिप्लोमाच तुमच्यासाठी पासपोर्टप्रमाणे काम करतो. म्हणून ॲन्सर आहे अल्टरनेटिव्ह नंबर C. क्वेश्चन नंबर A2 मधलं सेकंड. प्रिपेअर अ लिस्ट ऑफ द लिटरेटर्स अँड देअर कोटेशन्स मेन्शन बाय द रायटर इन द एसे. या एसेमध्ये वेगवेगळ्या लेखकांचे कोटेशन्स आलेले आहे, तर ते कोटेशन्स आपल्याला मेन्शन करायचे आहे. पहिला ऑथर आहे जॉर्ज संतयाना.
In his The Philosophy of Travel, Santayana wrote, "We need sometimes to escape into open solitude, into aimlessness, into the moral holiday of running some pure hazard, in order to sharpen the edge of life, to test hardship and to be compelled to work desperately for a moment at no matter what." त्यानंतर एक दुसरं त्यांचं स्टेटमेंट आहे, "देअर इज विजडम इन टर्निंग as often as possible from the familiar to the unfamiliar. It keeps the mind nimble, it kills prejudice and it fosters humor." संतयाणा यांच्या मतानुसार आपल्या जीवनाला एक वेगळी धार देण्यासाठी, वेगवेगळी संकटे त्यांचा सामना करण्यासाठी आणि जीवावर उदारही होऊन कधीकधी आपण प्रवास केला पाहिजे. तो प्रवास आपण एमलेसलीसुद्धा करतो आणि आपण एकटंच कुठेतरी भटकतो, असं केलं पाहिजे. त्यांच्या दुसऱ्या कोटेशननुसार त्यांना असं म्हणायचं आहे की जर आपल्याला आपलं विजडम वाढवायचं असेल तर आपण फॅमिलियर गोष्टींकडून अनफॅमिलियर गोष्टींकडे प्रवास केला पाहिजे, ज्यामुळे आपलं मन चपळ तर बनेलच, परंतु आपला पूर्वग्रहसुद्धा त्यामुळे मरून जाईल आणि आपला जो ह्युमर आहे तो सुद्धा फॉस्टर होईल, वाढेल. दुसरं कोटेशन आहे प्राउस्ट यांचं. अ फ्रेंच नॉवेलिस्ट एसेज रोट, "द रिअल ओएज ऑफ डिस्कवरी कन्सिस्ट नॉट इन सीइंग न्यू प्लेसेस बट इन सीइंग विथ न्यू आईज." प्राउस्ट यांच्या मतानुसार डिस्कवरीचा जो खरा ओएज आहे, म्हणजे एखादी गोष्ट डिस्कवर करायची आहे तर त्याचा जो काही प्रवास आहे तो प्रवास नवीन नवीन ठिकाणं पाहण्यामध्ये नाही, तर नवीन नवीन ठिकाणं पाहताना नव्या दृष्टिकोनातून ती ठिकाणे पाहणे असा त्या प्रवासाचा अर्थ असतो, असं प्राउस्ट यांना म्हणायचं आहे. तिसरं कोटेशन आहे हॅझलिट यांचं. हॅझलिट, an English essayist, wrote, "We are just the gentleman in the parlor." He says, "People cannot put a name or tag to us. And precisely because we are clarified in this way and freed of unessential labels, we have the opportunity to come into contact with more essential parts of ourselves." हॅझलिट यांच्या मतानुसार जेव्हा आपण फॉरेनमध्ये असतो आणि आपण प्रवास करत असतो त्यावेळेला आपण एखाद्या पार्लरमध्ये असलेल्या जेंटलमॅनप्रमाणे असतो, म्हणजे आपल्याला कोणीही ओळखत नाही आणि आपल्याला कोणीही कुठलंही नाव ठेवू शकत नाही. आपण सर्व गोष्टींपासून फ्री असतो आणि आपल्याला भरपूर संधी असते वेगवेगळे पार्ट्स, इसेन्शियल पार्ट्स बघण्याची. त्यानंतर कोटेशन आहे ऑलिव्हर क्रॉमवेल यांचं. ऑलिव्हर क्रॉमवेल, an English military and political leader, noted, "A man never goes so far as when he doesn't know where he is going." या कोटेशनमधून ऑलिव्हर क्रॉमवेल अशा लोकांना सूचित करतात जे लोक फार प्रवास करत नाही, आणि ते लोक प्रवासही करत असेल तर ऑलिव्हर क्रॉमवेल यांना असं म्हणायचं आहे की ते लोक फार दूरवर प्रवासच करू शकत नाही, कारण त्या लोकांना हेच कळत नाही की ते कुठे जात आहेत, कुठला प्रवास करत आहे, काय बघत आहे, म्हणजे त्यांना या जगाकडे पाहण्याची त्यांच्यामध्ये एक दृष्टीच नसते, म्हणून हे लोक फार दूरवरचा प्रवास करू शकत नाही. पाचवं कोटेशन आहे कॅमस यांचं. कॅमस, अ फ्रेंच फिलॉसॉफर, ऑथर अँड जर्नलिस्ट, ते म्हणतात, "व्हॉट गिव्ज व्हॅल्यू टू ट्रॅव्हल इज फिअर." म्हणजे प्रवासाला जे काही महत्त्व प्राप्त होते ते कशामुळे, तर फिअरमुळे, भीतीमुळे. कॅमसला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की लोक त्यांच्या मनामध्ये जी काही भीती असते त्यामुळे प्रवास करतात, त्या भीतीवर त्यांना कुठलं तरी सोल्युशन प्राप्त करायचं असते म्हणून ते प्रवास करतात, किंवा त्या भीतीपासून ते दूर पडू इच्छितात आणि म्हणून ते प्रवास करतात. त्यानंतर आहे क्रिस्टोफर इशरूड, ॲन अँग्लो अमेरिकन नॉवेलिस्ट, प्लेराईट, स्क्रीन रायटर, ऑटोबायोग्राफर अँड डायरिस्ट. इन हिज द आयडियल ट्रॅव्हल बुक ते म्हणतात, "अबाउट ट्रॅव्हल, दॅट ट्रॅव्हल शूड बी परहॅप्स अ लिटिल लाईक अ क्राईम स्टोरी इन विच यू आर इन सर्च ऑफ समथिंग." क्रिस्टोफर इशरूड यांच्या मते ट्रॅव्हल हे एखाद्या क्राईम स्टोरीप्रमाणे असते. क्राईम स्टोरीमध्ये ज्याप्रमाणे जोपर्यंत त्या क्रिमिनलचा शोध लागत नाही आपल्याला सर्चिंग करावं लागतं, त्याचप्रमाणे ट्रॅव्हल असतं. जी गोष्ट आपल्याला हवी आहे, ज्या उद्देशासाठी आपण ट्रॅव्हलिंग करत आहोत, जर ती गोष्ट आपल्याला मिळाली नाही तर ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपल्याला क्राईम स्टोरीप्रमाणेच आपल्यालासुद्धा फार दूरवर जावं लागतं, नेहमीसाठी सर्चिंग करावं लागतं. म्हणून क्रिस्टोफर इशरवूड ट्रॅव्हलला क्राईम स्टोरीप्रमाणे उपमा देतात. Sir John Mandeville, by his colorful 14th century accounts of Far East which he had never visited, thus tells us novels are often journeys as much as travel books are fictions. सर जॉन मॅन्डेविले यांच्या मतानुसार नॉवेल आणि ट्रॅव्हल बुक्स यांच्यामध्ये काही फरक केलेला आहे. नॉवेल्समध्ये आपल्याला खरी जर्नी पाहायला मिळते, एखाद्या लेखकाने केलेली जर्नी, प्रवास हा नॉवेलच्या माध्यमातून तो लिहित असतो. तर त्याचबरोबर ट्रॅव्हल बुकच्या माध्यमातून आपण जी प्रवास वर्णने वाचतो ती बहुधा खरी नसतात, ती फिक्शन असतात.
म्हणजे ट्रॅव्हल बुक्समध्ये आपण जी वर्णने वाचू ती जास्तीत जास्त कल्पनेच्या आधारावर लेखकाने केलेल्या प्रवासाचं वर्णन असते. पुढचं कोटेशन आहे इमर्सन यांचं. इमर्सन अँड अमेरिकन एसेइस्ट रोट ट्रॅव्हलिंग इज अ फूल्स पॅराडाईज. ट्रॅव्हलिंग करणं म्हणजे मूर्खांसाठी म्हणजे एखाद्या स्वर्गामध्ये गेल्यासारखं आहे. म्हणजे जेव्हा लोक प्रवास करतात त्यावेळेला त्यांना असं वाटते की जणू काही आपण स्वर्गामध्ये आलो की काय. 9 आहे थोरिओ यांचं एक कोटेशन या ठिकाणी दिलेलं आहे. थोरिओ अँड अमेरिकन एसेइस्ट थोरिओ अँड इमर्सन बोथ इन्सिस्ट ऑन द फॅक्ट दॅट व्हॉट वी फाइंड आउटसाइड अवर सेल्स हॅज टू बी इनसाइड युअर सेल्फ फॉर अस टू फाइंड इट. इमर्सन आणि थोरिओ या दोघांच्याही म्हणण्यानुसार आपण जे काही बाहेर शोधतो, आपल्या अवतीभोवती आपण जे काही पाहतो ते बहुधा आपल्यामध्येच असते. म्हणजे आपल्यामध्ये जे काही असते तेच आपण बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतो, असं कलेक्टिव्हली इमर्सन आणि थोरिओ यांना या ठिकाणी म्हणायचं आहे. पुढचं कोटेशन आहे सर थॉमस ब्राउनी यांचं. सर थॉमस ब्राउनी अँड इंग्लिश पॉलिमॅथ अँड ऑथर रोट वी कॅरी विदिन अस द वंडर्स वी सीक विदाउट अस. देर इज आफ्रिका अँड हर प्रॉडिजीज इन अस. सर थॉमस ब्राउनी यांच्या मतानुसार आपण आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्यामध्येच अशा काही गोष्टी कॅरी करत असतो, त्याच गोष्टी आपण बाहेर सीक करत असतो, शोधत असतो. आफ्रिका आपल्यापासून फार लांब आहे, तो फार दूर आहे, परंतु त्याच्या ज्या काही प्रॉडिजीज आहे, काही चांगली गुणवैशिष्ट्ये आहे ते आमच्यामध्ये सुद्धा वास करतात. पीटर मॅथिएसन अँड अमेरिकन नॉवेलिस्ट ही इज द स्नो लेपर्ड is about physical steps of pilgrimage with the metaphysical steps of questioning. पीटर मॅथिएसन यांच्या मतानुसार लोक फिजिकल स्टेप्सच्या माध्यमातून पिलग्रिमेज करतात, इकडं तिकडं जातात, पायी जातात आणि हे करताना ते त्यासोबत मेटाफिजिकल स्टेप्स ऑफ क्वेश्चनिंग पण ठेवतात. म्हणजे त्यांना एक तात्विक बैठकसुद्धा असते. ते लोक मेटाफिजिकल स्टेप्स म्हणजे तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून काही स्टेप्स घेतात, त्यांच्या मनामध्ये काही प्रश्न असतात, त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी अशा प्रकारच्या धर्मयात्रा केल्या जातात, असं या ठिकाणी पीटर मॅथिएसन यांना म्हणायचं आहे. पुढचं एक कोटेशन दिलेलं आहे ऑलिव्हर सॅक्स यांचं. ऑलिव्हर सॅक्स अ न्यूरोलॉजिस्ट अँड नॅचरलिस्ट इन हिज आयलंड ऑफ द कलर ब्लाइंड he featured a journey not just to a remote atoll in the Pacific but to a rim where people actually see light differently. ऑलिव्हर सॅक्स यांच्या मतानुसार त्यांनी त्यांच्या एका ग्रंथामध्ये आयलँड ऑफ द कलर ब्लाइंड यामध्ये एक फीचर केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे एका जर्नीचं, एका रिमोट प्लेसचं म्हणजे अत्यंत दूरवरच्या एका प्लेसचं त्यांनी वर्णन केलेलं आहे, ज्या ठिकाणी लोकांना एकच प्रकाश हा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दिसतो आणि म्हणून ते सर्व लोक जणू काही कलर ब्लाइंड आहेत असं ऑलिव्हर सॅक्स या ठिकाणी म्हणतात. प्रश्न क्रमांक 82 मधलं थर्ड. द रिअल ओएज ऑफ डिस्कवरी कन्सिस्ट नॉट इन सीइंग न्यू प्लेसेस बट सीइंग विथ न्यू आईज. मार्शल फ्राउस्ट. जस्टिफाय विथ द हेल्प ऑफ द टेक्स्ट. शोधाच्या निमित्ताने केलेला एखादा प्रवास हा केवळ नवीन ठिकाणे बघणे नव्हे तर प्रत्येक ठिकाण हे वेगळ्या दृष्टिकोनातून बघणे होय, असं मार्शल फ्राउस्ट यांनी म्हटलेलं आहे. या कोटेशनला आपल्याला जस्टिफाय करायचं आहे विथ द हेल्प ऑफ द टेक्स्ट. ट्रॅव्हल enables us to look at everything with new eye. When we look at everything positively or with the eyes of a distant admirer, our own home seems very beautiful for us. Sometimes travel destroys culture or revives different cultures too. The Bali dance, which rose newly in India, was appreciated by the craftsmen in India. In this way, we can say the real voyage of discovery consists not in seeing new places, but seeing everything with new eyes. If we have the new eyes, we can enjoy. Travel creates new insight in us and enables us to look at everything with the new point of view. जर आपण ट्रॅव्हलिंग करताना प्रत्येक गोष्टीकडे जर पॉझिटिव्हली बघितलं किंवा एखाद्या डिस्टंट ॲडमायररच्या दृष्टीने बघितलं तर आपलं घरसुद्धा आपल्याला फार सुंदर दिसेल, प्रत्येक गोष्ट आपल्याला फार सुंदर दिसेल. कधीकधी असं म्हटलं जातं की ट्रॅव्हलिंग कल्चरला डिस्ट्रॉय करतं, परंतु त्यासोबतच नवीन संस्कृतीचं निर्माणसुद्धा ट्रॅव्हलिंगच्या माध्यमातून होतं. या ठिकाणी बाली डान्सचं एक उदाहरण दिलेलं आहे की बाली डान्स हा नव्यानेच इंडियामध्ये उदयास आला. लोकांना असं वाटलं होतं की या डान्सला लोक ॲप्रिशिएट करणार नाही, परंतु क्राफ्ट्समॅननी याला ॲप्रिशिएट केलं आणि हा डान्स फार प्रसिद्ध झाला. आणि म्हणूनच आपण असं म्हणू शकतो
की काहीतरी शोध घेण्याच्या दृष्टिकोनातून आपण जो काही प्रवास करतो तो प्रवास म्हणजे फक्त नवीन ठिकाणे बघणे नव्हे, तर प्रत्येकच ठिकाण हे नव्या दृष्टीने, नव्या दृष्टिकोनाने, नव्या नजरेने बघणे होय. प्रश्न क्रमांक A2 मधलं चौथं, रीड द थर्ड पॅरेग्राफ अँड फाइंड द डिफरन्स बिटवीन टुरिस्ट अँड ट्रॅव्हलर ॲज रिव्हिल्ड थ्रू द कंप्लेंट्स मेड बाय देम. तिसरा पॅरेग्राफ वाचा आणि टुरिस्ट आणि ट्रॅव्हलरमध्ये काय फरक आहे तो आपल्याला शोधायचा आहे. दोघंही काहीतरी कंप्लेंट करतात, त्या कंप्लेंटच्या आधारावरून आपल्याला हा फरक स्पष्ट करायचा आहे. इट इज रिअली डिफिकल्ट टू फाइंड आउट डिफरन्स बिटवीन टुरिस्ट अँड ट्रॅव्हलर. Tourist is someone who travels with certain assumptions about the place of travel, and so tourist complains about the place if the place is below to his imagination. He complains by saying that his house was better than the place he is visiting. In this way, tourist is a narrow-minded. टुरिस्ट आणि ट्रॅव्हलरमध्ये एक फरक या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की टुरिस्ट हा आपल्यासोबत काही अझम्पशन्सला घेऊन प्रवास करतो, म्हणजे काही गृहीतके. ज्या ठिकाणी तो जातो त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी गृहीतके असतात, अझम्पशन असतात की हे ठिकाण असं असं असेल, आणि जर तिथे गेल्यावर त्याला त्याप्रमाणे काही दिसलं नाही तर लगेच तो नाराज होतो आणि तो कंप्लेंट करतो की या ठिकाणापेक्षा माझं घरच चांगलं होतं, मी कशाला या ठिकाणी आलो, अशा प्रकारे. On other hand, a traveler is such a person who has put all his assumptions at his home and he is free to travel. A traveler is broad-minded than a tourist. A traveler also complains saying all the places like Cairo, Cusco or Kathmandu are same, have no difference at all. आता ट्रॅव्हलरचा जर आपण विचार केला तर तो थोडा ब्रॉड माइंडेड आहे टुरिस्टपेक्षा. हा जिथे कुठे जातो तेव्हा याच्यासोबत कुठल्याही अझम्पशन्स नसतात, त्यामुळे तो प्रत्येक ठिकाणाचा आनंद घेऊ शकतो. हा सुद्धा काही ठिकाणी कंप्लेंट करतो, जसं की तो ज्या वेळेला कैरोला, कुचकोला किंवा काठमांडूला जातो तेव्हा तो असा म्हणतो की अरे कैरो, कुचको आणि काठमांडू हे तर सर्व सारखंच आहे, म्हणजे या ठिकाणी काहीही फरक नाही. तर याच्या कंप्लेंट्समधून आपल्याला एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन दिसून येईल, तर टुरिस्टच्या कंप्लेंटमधून आपल्याला एक निगेटिव्ह दृष्टिकोन दिसून येईल. तर असा फरक आहे टुरिस्ट आणि ट्रॅव्हलरमध्ये. प्रश्न क्रमांक A2 मधलं पाचवं, राईट 4 sentences with the help of the text conveying the fact that traveling brings together the various cultures of the different parts of the world. आपल्याला 4 वाक्य लिहायचे आहे ज्यामध्ये असा एक मेसेज आपल्याला मिळेल की ट्रॅव्हलिंगमुळं आपण आपल्यासोबत बऱ्याचशा ठिकाणचं जे काही कल्चर आहे ते आपण सोबत घेऊन येतो किंवा वेगवेगळ्या ठिकाणांना ते कल्चर देत असतो, अशा प्रकारचा अर्थ. पहिला आहे, वी ट्रॅव्हल टू ब्रिंग व्हॉट लिटिल वी कॅन इन अवर इग्नोरन्स अँड नॉलेज टू दोज पार्ट्स ऑफ द ग्लोब द रिचेस्ट दॅट आर डिस्पर्स. म्हणजे आपण एका ठिकाणचे रिचेस हे दुसऱ्या ठिकाणी नेत असतो, जे नॉलेज आपल्याला नाही किंवा आपलं अनावधानानं काही नॉलेज मिळवणं राहून गेलं ते सगळं नॉलेज मिळवण्यासाठी आपण ट्रॅव्हलिंग करत असतो. दुसरं, द फर्स्ट लेसन वी लर्न ऑन द रोड वेदर वी लाईक इट ऑर नॉट इज हाऊ प्रोव्हिजनल अँड प्रोव्हिन्शियल आर द थिंग्स वी इमॅजिन टू बी युनिव्हर्सल. जीवनाचा पहिला पाठ आपण रोडवर जाऊन शिकतो आणि ज्या काही प्रोव्हिजनल म्हणजे तात्पुरत्या स्वरूपातल्या किंवा प्रोव्हिन्शियल म्हणजे एखाद्या प्रांताशी संबंधित ज्या काही गोष्टी असतात त्या आपण इमॅजिन करतो टू बी युनिव्हर्सल, म्हणजे त्या गोष्टींना आपण युनिव्हर्सल बनवण्याचा प्रयत्न करतो विथ द हेल्प ऑफ ट्रॅव्हलिंग. तिसरं, वी ट्रॅव्हल देन इन पार्ट जस्ट टू सेक अप पॉवर complacencies by seeing all the moral and political urgencies, the life and death dilemma that we seldom have to face at home. बऱ्याचदा आपण आपल्या नैतिक आणि राजकीय आशा आकांक्षांच्या समाधानासाठी म्हणजे कॉम्प्लेसेन्सीससाठी ट्रॅव्हलिंग करत असतो. जीवन की मरण हा जो डायलेम्मा असतो, एक द्विधा मनस्थिती असते आणि आपल्याला अशा काही समस्या आपल्या जीवनामध्ये येतात की त्या समस्या आपण आपल्या घरी फेस करत नाही. म्हणजे अशा समस्यांच्या विरोधामध्ये लढण्याचं बळ आपल्याला ट्रॅव्हलिंग देतं, कारण ट्रॅव्हलिंगच्या दरम्यानच अशा समस्या आपल्यासमोर उभ्या राहतात आणि जीवन आणि मरणाचा प्रश्नसुद्धा तशा ठिकाणी उभा राहतो. तर या सर्व सिच्युएशनमध्ये आपल्याला स्ट्रॉंग बनवण्यासाठी सुद्धा आपण ट्रॅव्हलिंग करत असतो. चौथा आहे, रायटर ऑलवेज टूक मायकल जॉर्डन्स पोस्टर्स टू क्वेटो अँड ब्रिंग ओवन इकेबाना बास्केट बॅक टू कॅलिफोर्निया. ज्यावेळेला रायटर क्वेटोला गेले, जपानला गेले, तेव्हा ते USA मायकल जॉर्डन यांचे पोस्टर घेऊन त्या ठिकाणी गेले आणि ज्यावेळेला ते परत जपानमधून आले, आपल्या कॅलिफोर्नियाला आले, तेव्हा जपानमधील इकेबाना बास्केट जी होती
ती इकेबाना बास्केट त्यांनी कॅलिफोर्नियामध्ये आणली. तर अशा प्रकारे एका देशाची संस्कृती दुसऱ्या देशामध्ये नेण्याचं कार्य ट्रॅव्हलिंगच्या माध्यमातून होत असतं. 5वं आहे द व्हर्च्यू ऑफ फाइंडिंग अ गिल्डेड पॅव्हिलियन इन क्वेटो इज दॅट इट अलाउज यू टू टेक बॅक अ मोर लास्टिंग प्रायव्हेट गोल्डन टेम्पल टू युअर ऑफिस इन रॉकेफेलर सेंटर. लेखक जपानमध्ये असताना ते गिल्डेड पॅव्हिलियनला भेट देण्यासाठी गेले आणि त्या ठिकाणी त्यांना असं वाटलं की आपण हे गोल्डन टेम्पल आपल्या USA मधल्या ऑफिसमध्ये घेऊन जावं, रॉकेफेलर सेंटरला घेऊन जावं असं त्यांना वाटलं. म्हणजे याही माध्यमातून संस्कृतीचं आदानप्रदान होत आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. 6वं आहे अँड इन द प्रोसेस वी आल्सो गेट सेव्ड फ्रॉम अब्स्ट्रॅक्शन अवरसेल्स अँड कम टू सी हाऊ मच वी कॅन ब्रिंग टू द प्लेसेस वी व्हिजिट and how much we can become a kind of carrier pigeon, an anti-federal express, if you like, in transporting back and forth what every culture needs. ज्यावेळेला आपण एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये जातो तर त्यावेळेला आपण एखाद्या कॅरियर पिजनप्रमाणे असतो. म्हणजे आपण कबुतराप्रमाणे काम करतो. एका देशाची संस्कृती आपण दुसऱ्या देशामध्ये घेऊन जात असतो. आणि असं करत असताना आपण अब्स्ट्रॅक्शन जे असतं म्हणजे एखादं ठिकाण आपल्याला नवीन असतं परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर ते ठिकाण पण आपल्याला परिचित होतं आणि त्या ठिकाणाला आपण पण परिचित होतो. म्हणजे जे काही अब्स्ट्रॅक्शन असते, अमूर्तपणा असतो तो निघून जातो. तर अशा प्रकारे एखाद्या देशाला, एखाद्या संस्कृतीला कुठल्या गोष्टीची गरज आहे तर त्या कल्चरची नीड पाहून त्याप्रमाणे आपण त्याला ती गोष्ट पुरवण्याचा प्रयत्न ट्रॅव्हलिंगच्या माध्यमातून करत असतो. पुढचा प्रश्न आहे A2 मधलं 6. बाय कोटिंग कॅमस द रायटर हॅज स्टेटेड दॅट ट्रॅव्हलिंग इमॅन्सिपेट्स अस फ्रॉम सर्कमस्टान्सेस अँड ऑल द हॅबिट्स बिहाइंड विच वी हाईड. राईट इन डिटेल युअर व्ह्यूज अबाउट दॅट. कॅमस यांच्या मतानुसार ट्रॅव्हलिंग आपल्याला इमॅन्सिपेशन देते, मुक्ती देते. कशापासून तर सर्कमस्टान्सेस, अशी काही परिस्थिती आणि अशा काही सवयी की ज्या सवयीच्या मागे किंवा ज्या परिस्थितीच्या मागे आपण नेहमी लपण्याचा प्रयत्न करत असतो तर त्या सवयींपासून आणि त्या परिस्थितीपासून आपल्याला मुक्त करते. तर हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. अ फेमस कोटेशन ऑफ कॅमस इज गिवन हिअर. व्हॉट गिव्ज व्हॅल्यू टू ट्रॅव्हल इज फिअर. पीपल आर अफ्रेड ऑफ सर्टन थिंग्स that bring disruption in the life of people. People want to get emancipation from such fear or circumstances. People want to get rid of some habits behind which they hide, and so they travel not in search of answers but for a better questions. It means people travel not for seeking something but they travel for better questions. They travel to get emancipation, to become fear free from every worries of daily life. It takes us in a strange world where we are not abided by our habits. We are free to live and we forget every sorrow. And we feel as if we got emancipation from old life and have got a new birth. कॅमस यांच्या मतानुसार लोक भीतीपायी ट्रॅव्हलिंग करतात. लोकांच्या मनामध्ये प्रचंड भीती असते. लोकांना असं वाटते की आपल्या भीतीचं सोल्युशन आपल्याला मिळालं पाहिजे, कुठल्या तरी गोष्टीचं समाधान आपलं झालं पाहिजे आणि म्हणून इमॅन्सिपेशन मिळवण्यासाठी, या भीतीपासून मुक्त होण्यासाठी आणि वेगवेगळ्या सर्कमस्टान्सेस किंवा ज्या काही हॅबिट्स असतात, ज्या हॅबिट्सच्या मागे हे लोक लपतात, ज्या सवयींचे हे लोक गुलाम झालेले असतात, अशा सर्व सवयींपासून मुक्त होण्यासाठी, मुक्ती मिळवण्यासाठी हे लोक प्रवास करत असतात, ट्रॅव्हलिंग करत असतात. ट्रॅव्हलिंगमध्ये लोक असं फील करतात की जणू काही त्यांचा पुनर्जन्म झालेला आहे आणि आता ते कोणत्याही हॅबिट्सने किंवा कुठल्याही सर्कमस्टान्सेसने बांधून नाही, त्यांच्यावर कुठलंही बंधन नाही. तर असे लोक आपल्या प्रश्नांच्या समाधानासाठी भीतीपायी ट्रॅव्हलिंग करत असतात. हे लोक प्रवास करताना कुठल्याही प्रश्नाचे उत्तर शोधत नाही, फक्त आपल्या जीवनामधली भीती, आपल्या जीवनामधल्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यापासून एक मुक्ती मिळवण्याच्या उद्देशाने हे लोक ट्रॅव्हलिंग करत असतात. रिमेनिंग पार्ट ऑफ द ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी ऑफ दिस लेसन विल बी सीन इन नेक्स्ट व्हिडिओ. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी फ्रॉम द लेसन व्हाय वी ट्रॅव्हल बाय सिद्धार्थ पिको राघवन अय्यर, पार्ट 1. And friends, if you are new here, please like this video, share this video to your friends, comment, and if you are new and haven't subscribed this channel, please subscribe the channel to get notifications of all upcoming videos. Thanks a lot for being with me. Thank you.